करेजे पाणी खंड पहिला आत्मवृत्त आचार्य अत्रे प्रकरण 11. त्यावेळचे आमचे मास्तर. पुण्यातील हुशार विद्यार्थी सगळे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आणि नूतन मराठी विद्यालयात शिकावयाला जात आणि गावातला सगळा गाळ तेवढा भावे स्कूलामध्ये येई. तथापि त्यामुळे भावे स्कूलचा एक फायदा मात्र असा झाला की त्याला कॉस्मॉपॉलिटन स्वरूप आपोआप प्राप्त झाले. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये किंवा नूतन मराठीमध्ये 500% मुले ब्राह्मणांची असत. त्याच्या उलट भावे स्कूलमध्ये 18 पगड जातीची मुले असत. पुण्याच्या लष्करातली आणि खडकीची मुसलमान आणि तेलुगू मुले ह्यांचा भावे स्कूलात फार मोठा भरणा असे. हैदराबाद संस्थानामधली काळ्या शेरवान्या नि पांढरे चोळणे घातलेली कितीतरी मुले भावे स्कूलात येत. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे भावे स्कूलात वरच्या वर्गामध्ये 10-12 पारशी मुले नेहमी असावयाची. त्याचे मुख्य कारण म्हणजे भावे स्कूलातील इंग्रजीचे शिक्षक शंकरराव गोळे हे होत. गोळे मास्तर हे एखाद्या साहेबासारखे गोरेपान होते आणि त्यांचे इंग्रजी तर साक्षात साहेबाला तोंडात बोट घालावयाला लावील अशा तोलाचे होते. ते देशी थाटाचाच पेहराव करीत असत, पण त्यांच्या इतका सुंदर, स्वच्छ आणि आकर्षक पोशाख करणारा एकही शिक्षक वा प्राध्यापक त्या काळी पुण्यात नव्हता असे म्हटले तर त्यात एका शब्दाचीही अतिशयोक्ती होणार नाही. कातनीच्या घरासारखा पांढरा स्वच्छ रुमाल, काळा अलपाकचा लांब पारशी फॅशन कोट, पांढरे सफेद उपरणे आणि धोतर नि पायात पांढरे मोजे आणि पांढरे कॅनव्हासचे शूज असा त्यांचा एकंदर थाट असे. इंग्रजी भाषा अक्षरशः त्यांच्याजवळ पाणी भरत होती असे म्हटले तरी चालेल. त्यांच्या इतके अस्खलित आणि ऐटबाज इंग्रजी बोलणारी फार थोडी माणसे मी आयुष्यात पाहिली असतील. शाळा सुटल्यानंतर संध्याकाळी त्यांचा मॅट्रिकच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीचा एक खास वर्ग असे. त्याला गावातल्या इतर शाळांतल्या मुलांचीच विशेष गर्दी असे. महिन्याची 1 रुपया फी असे. 300-400 मुले येत म्हणजे गंमत पहा. शाळेत त्यांना दरमहा पगार 100 रुपये असेल किंवा नसेल, पण ह्या एका क्लासवर ते महिना 400 रुपये मिळवीत. आता कोणी असे विचारील की एवढा अलौकिक शिक्षक भावे स्कूलसारख्या शाळेत कसा काय लाभला? त्याचे उत्तर सांगितले तर वाचकांना वाईट वाटेल. गोळे मास्तरांचे दुर्दैव असे की एवढे शारीरिक सौंदर्य आणि बुद्धिमत्ता त्यांना प्राप्त झाली होती, तरी त्यांना एक असाध्य रोग झालेला होता. आणि तो कोणता तर महारोग. त्यांच्या हाताच्या आणि पायाच्या काही बोटांना तो झालेला होता. म्हणून पायात ते नेहमी पायमोजे आणि बूट घालीत आणि हाताचे पंजे उपरण्याच्या पदरांनी गुंडाळून घेत. अर्थात गोळे मास्तरांचे हे शारीरिक वैगुण्य ज्यांना माहीत नसे त्यांना अशा तऱ्हेचा एक भयंकर रोग गोळे मास्तरांना जडलेला आहे ह्याचा ओझरता संशय देखील आला नसता. इतके ते स्वच्छतेने आणि सावधगिरीने राहत. त्यामुळे समाजात किंवा कोणत्याही समारंभात ते कधीही भाग घेत नसत. त्यांना एकच व्यसन असे आणि ते म्हणजे रेसचे, घोड्यांच्या शर्यतीचे. त्यासाठी ते मुंबई, कलकत्ता आणि बंगलोरपर्यंत जात. स्पेशल क्लासमध्ये महिन्याचे जे 400-500 रुपये ते मिळवीत ते सगळे रेसमध्ये खर्च होत. रेसचे ते फार मोठे तज्ज्ञ होते असे म्हणतात. त्यामुळे युरोपियन, ख्रिस्ती आणि पारशी समाजात त्यांना फार मोठा मान असे. त्यांचा आहार-विहार सगळा साहेबी थाटाचा होता. ते मद्यपान करीत असत हे सांगायला नकोच. असा शिक्षक त्या काळच्या पुण्यात भावे स्कूलखेरीज इतर शाळेत पचणे कसे शक्य होते? गोळे मास्तर पुढे शाळेचे हेडमास्तर झाले. दरवर्षी शाळेचे स्नेहसंमेलन होई. आमच्यासाठी जिलबीचे भोजन होई. पण पारशी मुलांसाठी गोळे मास्तर बियर आणि बिर्याणी ह्याची स्पेशल व्यवस्था करीत. 1914च्या ऑगस्ट महिन्यात गोळे मास्तर वयाच्या 36व्या वर्षी अकस्मात वारले. त्यावेळी मी मॅट्रिकच्या वर्गात होतो. ते गेल्यामुळे आम्हा मुलांचे आणि भावे स्कूलचे अपरिमित नुकसान झाले. गोळे मास्तरांना जर शारीरिक व्याधी नसती तर ते कुठल्या तरी कॉलेजात इंग्रजीचे नामांकित प्राध्यापक झाले असते ह्यात शंका नाही. संस्कृत भाषा शिकविण्यास आम्हास त्यावेळी अखिल भारतीय कीर्तीचे महान पंडित लाभले होते. त्यांचे नाव विद्या वाचस्पती विद्यालंकार आप्पाशास्त्री राशिवडेकर. गोळे मास्तर जितक्या झपाट्याने इंग्रजी बोलत तितक्या वेगाने आप्पाशास्त्री संस्कृत बोलत. संस्कृत ही जवळजवळ त्यांची मातृभाषाच होती.
इतके लालित्यपूर्ण आणि प्रासादिक संस्कृत बोलणारा आणि लिहिणारा वक्ता आणि लेखक मी तरी माझ्या आयुष्यात दुसरा पाहिला नाही. इंग्रजी 4थीच्या वर्गात संस्कृत शिकवायला प्रथम प्रारंभ होई. त्यावेळी आमचे संस्कृतचे ज्ञान ते काय असणार, पण आप्पाशास्त्र्यांनी आम्हाला सोपी सोपी संस्कृत वाक्ये बोलावयाला शिकविले होते. वर्गात येताना मे आय कम इन सर अशी इंग्रजीतून शिक्षकाची परवानगी विचारण्याची शाळेत प्रथा होती, ती आप्पाशास्त्र्यांनी बदलून टाकली. कच्चित आगम्यतां मया अशी त्यानंतर आम्ही संस्कृतमधून परवानगी विचारू लागलो. काही गोष्टी तर संपूर्ण संस्कृतमध्ये आप्पाशास्त्री आम्हाला सांगू लागले. त्यांचा आशय आम्हाला चांगला कळत असे. सुनृतवादिनी नावाचे एक साप्ताहिक आणि संस्कृत चंद्रिका नावाचे एक मासिक आप्पाशास्त्री संस्कृत भाषेतून कित्येक दिवस चालवित होते. हे त्यांचे अविस्मरणीय कार्य आहे. असा प्रयत्न त्या काळी भारतात कोणी केल्याचे आम्हाला माहीत नाही. आप्पाशास्त्री स्वभावाने अतिशय रागीट असत, तथापि त्यांची विनोदबुद्धीही अत्यंत तल्लख असे. एकदा त्यांनी अत्यंत उग्र चेहरा करून मुलांना एक प्रश्न विचारला. मुलांनो, कालिदासाचे शाकुंतल कोणी लिहिले? आप्पाशास्त्री प्रत्येक मुलाकडे बोट दाखवून तू असे चढत्या स्वरात विचारू लागले. मुले बिचारी घाबरून गेली. कित्येकांची तर बोबडीच वळली. शेवटी भिंगे नावाचा एक विद्यार्थी होता. तो घाबरत म्हणाला, सर, मी लिहिले, पुन्हा नाही लिहिणार. तेव्हा आप्पाशास्त्री खो हसू लागले. ते का हसतात ते आम्हाला कळेना. तास संपल्यानंतर आप्पाशास्त्री ती गोष्ट शिक्षकांच्या खोलीत जाऊन शिक्षकांना सांगू लागले. शिक्षकही पोट धरधरून हसू लागले. पण रानडे नावाचे एक ड्रॉइंग मास्तर होते. ते काही हसले नाहीत. उलट ते गंभीर चेहरा करून आप्पाशास्त्र्यांना विचारू लागले, कोण ते भिंग्याचे कार्टे ना? महा इब्लीस आहे ते. कालिदासाचे शाकुंतल जरूर त्यानेच लिहिले असेल. 1913च्या प्लेगमध्ये आप्पाशास्त्री राशीवडेकर प्लेगने अकस्मात वारले. पुण्यात प्लेगची साथ सुटली होती. एक दिवस मी इनॉक्युलेशन करून वर्गात गेलो. गळ्यात हात अडकवून बसलेल्या मला पाहून आप्पाशास्त्री रागावून मला म्हणाले, कशाला ते साहेबी औषध टोचून घेतलं आहेस? त्यात काही अर्थ नाही. मी पहा, इग्नेशियाची बी माझ्या मनगटात बांधली आहे. असे म्हणून त्यांनी आपले मनगट मला दाखविले. त्याला तांबड्या दोऱ्याने राखीसारखी इग्नेशियाची बी बांधलेली होती. त्यानंतर 15 दिवसांनीच ते प्लेगला बळी पडले. ते सदाशिव पेठेच्या हौदाजवळ राहत असत. मरणापूर्वी 6 महिने आधी त्यांनी एका 14 वर्षांच्या अजान मुलीशी तिसरे लग्न केले होते. महाराष्ट्रातले काही उत्तम लेखक भावे स्कूलमध्ये शिक्षक होऊन गेले. नाटकाचे तारे या अविस्मरणीय पुस्तकाचे लेखक पटवर्धन हे भावे स्कूलमध्ये शिक्षक होऊन गेले. जेन ऑस्टिनच्या प्राईड अँड प्रेजुडिस कादंबरीचे दर्पदर्पण हे मराठी भाषांतर ज्यांनी केले ते दामोदर गोपाळ चिपळूणकर हे मला 4थीला शिक्षक होते. मराठी रंगभूमीचे एक चोखंदळ टीकाकार पुरुषोत्तम रामचंद्र लेले हेही आमचे शिक्षक होते. नटश्रेष्ठ गणपतराव जोशी ह्यांच्या शाहूनगरवासी नाटक मंडळीचे प्रख्यात नाटककार वासुदेव रंगनाथ शिरवळकर हे आम्हाला 4थी-5वीला मराठी शिकवीत. ते भावे स्कूलच्या मागल्या बाजूलाच राहत. त्यांचा मुलगा बाबू हा आमच्या वर्गात होता. शिरवळकर मास्तर स्वभावाने अत्यंत गरीब असत. जातीने ते देशस्थ ब्राह्मण असून वर्णाने कोकणस्थासारखे गोरे असत. त्यांचे केसनी मिशा भोऱ्या होत्या. त्यांची मुलगी इतकी गोरीनी सुंदर होती की 1000त 1 अशी तिची गणना झाली असती. उद्यान मासिकाचे संपादक आणि मराठीतले एक नामांकित कादंबरीकार गणेश विठ्ठल कुलकर्णी ह्यांच्याशी तिचे पुढे लग्न झाले. ती आणि तिचे यजमान हे दोघेही अल्पवयात क्षयरोगाने मरण पावले. शिरवळकरांनी तुकाराम, राणा भीमदेव आणि पन्नारत्न ही 3 प्रसिद्ध नाटके लिहिली होती. त्याखेरीज त्यांनी पुण्यात लेखकांचा नाईट क्लब काढला होता. या क्लबने मौन यवना नावाची एक सामुदायिक कादंबरी लिहिली होती. शिरवळकर मास्तर हे वर्गात आपल्या पुस्तिकांची मुद्रिते तपाशीत असत. ती पाहून मी अत्यंत रोमांचित होत असे. त्यांच्याच दर्शनाने मला नकळत लेखनाच्या आणि मुद्रणाच्या सृष्टीत वाहून नेले असावे. शिरवळकर हे शिकवण्याच्या बाबतीत अत्यंत सामान्य शिक्षक होते, पण अभिनयाच्या बाबतीत त्यांचा हात कोणीही धरू शकला नसता. विशेषतः स्त्रीचा अभिनय ते इतका सुंदर करीत
की ह्या कळकटनी भुरकट मास्तरांच्या अंगात हा गुण असू शकेल या विचाराने आमच्या हसता हसता मुरकुंड्या वळत शाळेतून निवृत्त झाल्यानंतर शिरवळकर थोड्या दिवसांनीच आंधळे झाले. त्यांना रस्त्यामधून धरून नेण्याची कामगिरी मी 1-2दा केल्याचे मला आठवते. त्यांचा मुलगा बाबू हाही अल्पवयात मरण पावला. मराठी भाषेतले अत्यंत क्लिष्ट आणि बिकट कवी विद्याधर वामन भिडे हे आम्हाला इंग्रजी 5वीत मराठी आणि इंग्रजी शिकवायला आले. त्यांच्या काव्याची नुसती नावे सांगितली तर छातीत धडकी भरेल. राघवीय परिवाह, धेन्वास्य शास्यता, सौमुतेय समुद्धार, जडजंबाल आणि दंडदंडना. त्यांच्या काव्यातली क्रियापदेच फक्त मराठीत असत, बाकीचा सारा मालमसाला अस्सल संस्कृत असे. आपले काव्य सामान्य माणसांना कळू नये ह्याबद्दल ते आटोकाट काळजी घेत असत. चिमणीला चटका आणि कोल्ह्याला फेरू असले विचित्र पर्याय ते आपल्या कवितेत वापरीत. त्यांचे राघवीय परिवाह हे काव्य वाचून मराठी भाषेतले सुप्रसिद्ध कवी आणि टीकाकार रा. ब. गणेश जनार्दन आगाशे ह्यांनी पुढील काव्यात्मक अभिप्राय दिला होता. राघवीय परिवाह पाहिला, मिष्ट काव्यरस त्यातील चाखिला, आत गोड कठीण त्वचावरी, त्यास योग्य फणसोपमावरी. विद्याधर वामन भिडे ह्यांच्या कविता वाचून मी संस्कृत प्रचूर कविता लिहू लागलो. त्याचा एक नमुना येथे देतो. जानकी हरणातील सिद्धाश्रमाचा इंग्रजी 5वीत असताना मी मराठी अनुवाद केला होता. त्याच्या पहिल्या 2 ओळी अशा: वारी सिंचती कनकवालुने, तरुसी मुनिबाला, तरुवरी बसुनी शिखंडी गाती सामगानमाला. वारी म्हणजे पाणी, सिंचती म्हणजे शिंपडतात, कनकवालू म्हणजे सोन्याच्या झाऱ्या, शिखंडी म्हणजे मोर. हे 14 वर्षांच्या पोराचे काव्य आहे, हे लक्षात ठेवावे. विद्याधर वामन भिडे हे जरी क्लिष्ट काव्य लिहित असत तरी स्वभावाने अत्यंत विक्षिप्त आणि चावट गृहस्थ होते. त्यांनी आपल्या घरात केसरीचे अंक चिकटवून एक सतरंजी तयार केली होती. त्यांची मुलगी शांता म्हणजेच सुप्रसिद्ध लेखिका शांता नाशिककर ही त्यावेळी आमच्याच वयाची होती. ती बालविधवा होती. आम्ही त्यांच्या घरी कधी कधी शिकावयाला जात असू तेव्हा शांता तेथेच बाजूला बसलेली असे. तेव्हा साहजिकच आमचे लक्ष तिच्याकडे जाई. आम्ही तिच्याकडे पाहिले रे पाहिले की भिडे मास्तर त्या गोष्टीची दखल घेतल्या वाचून राहत नसत. अरे अत्रे किंवा जोशी, तू माझ्या शांतीकडे कितीही जरी रोखून पाहिलेस तरी ती माझी मुलगी मी तुला कधीही देणार नाही. तेव्हा एक दिवस मी चिडून भलतेच बोलून गेलो. मी म्हणालो, सर, रोज रोज शांती शांती म्हणून आम्हाला कशाला बोलता? तुमच्या शांतीला काय सोने चिकटले आहे काय? वर्गात शिकविताना विद्याधर वामन भिडे फारच चावटपणा करीत. चिंतू राजवाडे नावाचा एक अत्यंत गोरागोमटा नि सुंदर मुलगा आमच्या वर्गात असे. त्याला उद्देशून ते अगदी उघडपणे म्हणत, अरे चिंतू, तुझ्या गालावरच्या गुलाबांचा सुगंध हुंगण्याचा मला कित्येकदा मोह होतो रे. एकदा आम्हाला ते डायरेक्ट इनडायरेक्ट शिकवित होते. नमुन्यादाखल त्यांनी एक वाक्य घेतले. गोविंदरावांना राधाबाईंनी दिवाणखान्यात रात्री 1 वाजता वचन दिले. त्या वाक्यावर ते पुढील प्रमाणे प्रश्नांची सरबत्ती करीत. कुणी दिले? राधाबाईंनी दिले. कुणाला दिले? गोविंदरावांना दिले. कुठे दिले? दिवाणखान्यात दिले. केव्हा दिले? रात्री दिले. किती वाजता दिले? 1 वाजता दिले. अन मग शेवटी विव्हळत्या आवाजांनी ते विचारीत, काय दिले? मग सारा वर्ग ओरडे, वचन. आमच्या वर्गाच्या 3 तुकड्या असत. त्या प्रत्येक तुकडीत हेच वाक्य आणि हेच प्रश्न. विद्याधर वामन भिड्यांच्या चावटपणाच्या अनेक गोष्टी माझ्याजवळ आहेत, पण मी त्यांचे चरित्र लिहित नसून माझे चरित्र लिहितो आहे ह्याची मला जाणीव असल्याने मी त्या गोष्टी या ठिकाणी सांगण्याच्या भानगडीत पडत नाही. प्रल्हाद शास्त्री ऋषी म्हणून आम्हाला एक शिक्षक होते. ते अतिशय सनातनी होते. आम्हाला मराठी शिकवीत. एकदा मी वर्गात विजार घालून गेलो तेव्हा ते माझ्यावर अतिशय रागावले. म्हणाले, तू काय म्लेंच आहेस काय? पुढे काही दिवसांनी ते आम्हाला नळ दमयंती आख्यान शिकवीत असताना टाकी उपानह पदे अति मंद पायी, केली विजारवरी डौरही मौनसेवी असे नळराजाचे वर्णन आले. त्यावर मी ऋषी मास्तरांना विचारले, सर, नळ विजार घालीत होता तो काय म्लेंच होता काय? तेव्हा वर्गात खूप हशा पिकला आणि ऋषी मास्तरांचा चेहरा पाहण्यासारखा झाला. भावे स्कूलचा आणि मराठी रंगभूमीचा
फार संबंध. बालगंधर्व हे काही दिवस भावे स्कूलचे विद्यार्थी होते. त्यांचा धाकटा बंधू बापू राजहंस हाही आमच्या शाळेत शिकत होता. शिरवळकर मास्तरांच्यामुळे शाहूनगरवासी नाटक मंडळींचा नि भावे स्कूलचा फार निकट संबंध होता. आमच्या शाळेत एक गोपाळ साठे नावाचा विद्यार्थी होता. तो गणपतराव जोशांची हुबेहूब नक्कल करी. ऑथेल्लो आणि त्राटिका नाटकांतल्या त्यांच्या भूमिका त्या काळी फारच गाजल्या होत्या. गणपतराव जोशी त्याला आपली मुलगी देऊन शाहूनगरवासी नाटक मंडळी त्याच्या ताब्यात देणार होते असे म्हणतात. पण गोपाळ इंटरच्या वर्गात असतानाच प्लेगने अचानक मरण पावला. तथापि नाट्यकला प्रवर्तक मंडळींचा नि भावे स्कूलचा सर्वात घनिष्ठ संबंध होता. दामूअण्णा नगरकर आणि बापू रानडे ड्रॉइंग मास्तर हे भावे स्कूलातले 2 शिक्षक नाट्यकलेच्या सल्लागार मंडळीत असत. रानडे मास्तरांशी लोचटपणा करून मी नाट्यकलेच्या नाटकांची तिकिटे फुकट मिळवीत असे. त्यावेळी प्रभावती आणि लीलावती ही नाट्यकलेची 2 नाटके विशेष गाजली होती. त्या कंपनीत सवाई गंधर्व म्हणजेच रामभाऊ कुंदगोळकर आणि गोपाळराव मराठे हे 2 उत्कृष्ट नट होते. मास्तर कृष्णराव हे त्यावेळी नुकतेच नाट्यकलेत गेले होते. ते संत सखू नाटकात विठोबाची भूमिका करीत. त्यांचे भक्तजन सदा हे पद त्यावेळी फारच गाजले होते. किर्लोस्कर नाटकगृहाशेजारी एक भटभुंजांचे दुकान होते. त्याच्या मांडीवर नाट्यकलेचे ऑफिस होते. बाहेर एक रंगीत बोर्ड असे. त्यावर बुधवार आणि शनिवारच्या नाटकांची नावे जाहीर होत असत. शाळा सुटली की नगरकर आणि रानडे मास्तर त्या ठिकाणी जाऊन बसत. पुढे काही दिवसांनी नाट्यकला फुटली आणि तिच्यातून बाहेर पडलेल्या सवाई गंधर्वांनी नूतन संगीत नाटक मंडळी काढली. तिच्यासाठी साध्वी सखू हे नाटक रानडे ड्रॉइंग मास्तरांनी संत सखूची चोरी करून लिहिले. त्या नाटकातली 3-4 पदे रानडे मास्तरांनी माझ्याकडून लिहून घेतली. त्यावेळी मी इंग्रजी 6वीत होतो. मराठी रंगभूमीवरचा तो माझा पहिला प्रवेश. सवाई गंधर्वांचे गुरु अब्दुल करीम खान साहेब होते, म्हणून तेही वरचेवर भावे स्कूलमध्ये गाण्यासाठी येत. भावे स्कूलचे नाव 2 गोष्टींमुळे त्यावेळी विशेष गाजले. एक नाटक आणि दुसरी टग ऑफ वॉर म्हणजेच रस्सीखेचची मॅच. भावे स्कूलमध्ये दांडगी आणि पहिलवान पोरे खूप. त्यामुळे रस्सीखेच सामना जिंकणे हा त्यांच्या हातचा मळ असे. कित्येक वर्षे तर त्या खेळाची ढाल भावे स्कूलने जिंकलेली होती. गॅदरिंगमधले नाटक हा तर भावे स्कूलचा हातखंडा विषय होता. एखाद्या नाटक मंडळीच्या तोंडात मारील असा संगीत सौभद्र नाटकाचा प्रयोग भावे स्कूलचे विद्यार्थी करीत असत. त्यात अर्जुनाची भूमिका रामभाऊ गुरव करीत. ते दिसावयाला इतके सुंदर आणि गोड गळ्याचे होते की पुढे नूतन संगीत मंडळीचे ते हिरो झाले. त्यात नारदाचे काम करणारा नारायण जनार्दन करंदीकर नावाचा अत्यंत सुबक आणि गोंडस मुलगा होता. तो माझा वर्गबंधू होता. त्याच्या पावना वामना आणि राधाधर मधुमिलिंद या पदांना तर 5-5 वेळा वन्स मोअर पडे. साऱ्या शाळेचा तो लाडका होता. पण बिचारा मॅट्रिकच्या वर्गात पोहोचण्यापूर्वीच मरण पावला. त्याचे थोरले बंधू विश्वनाथ जनार्दन हे पुण्यात परवापर्यंत वकिली करीत होते. तेही नुकतेच वारले. ऑथेल्लो नाटकही भावे स्कूलमध्ये वारंवार केले जाई. त्यात दे. शंकरराव देव ह्यांनी एका वर्षी कमळजेची भूमिका केली होती आणि एका वर्षी मी स्वतः सारजेची भूमिका केली होती. मी स्त्री भूमिका करणार असल्याचे घरात कोणाला सांगितले नव्हते. माझे वडील ते नाटक पाहावयाला कसे आले कोणास ठाऊक. त्यांना माझी भूमिका अतिशयच आवडली. 4-2 दिवसांनी ते मला म्हणाले, तुमच्या नाटकात त्या एका पोरीने काम फक्कड केले. सर्वात तिचेच काम मला आवडले. मी म्हणालो, आमच्या नाटकात पोरगी कोणीच नव्हती. तेव्हा ते म्हणाले, अरे ती त्या जाधवराव का कोण त्याची बायको, तिचे काम कोणी केले. मी म्हणालो, मी. त्याबरोबर वडील जे माझ्या अंगावर धावून आले नि ओरडले, गाढवा शाळेत जाऊन हे धंदे करतोस होय. मी मागल्या पावलीत सुंबाल्या केला. समाप्त. नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद.